नागपुर शहर पुलिस द्वारा चलाए जा रहे ऑपरेशन थंडर के तहत नशा मुक्ति नागपुर के संकल्प को मजबूत करने के लिए पुलिस प्रशासन और जनप्रतिनिधियों के बीच एक विशेष संवाद बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में शहर को नशा मुक्त बनाने, मादक पदार्थों के खिलाफ जन जागृति बढ़ाने और जनप्रतिनिधियों की सहभागिता सुनिश्चित करने पर विशेष जोर दिया है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से वर्ष 2024 में शुरू किए गए ऑपरेशन थंडर अभियान के अंतर्गत 20 जून से 26 जून तक अमली पदार्थ विरोध सप्ताह मनाया जा रहा है। इसी कड़ी में जिला नियोजन समिति कार्यालय में नशा मुक्त नागपुर संकल्प बैठक एवं विशेष संवाद कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम में महापौर नीता ठाकरे, पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अपर पुलिस आयुक्त विनीता साहू, वसंत परदेशी, राजेंद्र दाभाड़े, उपायुक्त नित्यानंद झा, रश्मिता राव, दीपक अग्रवाल, यातायात पुलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, सिंगा रेड्डी, अन्नपूर्णा सिंह सहित अन्य पुलिस अधिकारी प्रमुख रूप से उपस्थित रहे। इसके अलावा बैठक में स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी, नगर सेवक वसीम खान, सुबत आचार्य, दिनेश यादव, आबा पांडे, विपक्ष नेता संजय महाकालकर समेत अन्य नगर सेवक उपस्थित रहे। बैठक के दौरान जनप्रतिनिधियों ने अपने अपने प्रभाग में मादक पदार्थ तस्करी की चर्चा करते हुए अवैध कारोबार के खिलाफ अभियान को और मजबूत करने की बात कही। कई जनप्रतिनिधियों ने एमडी, चरस, गांजा के अड्डों पर पुलिस प्रशासन का ध्यान खींचा, तो वहीं कुछ जनप्रतिनिधियों ने पुलिस प्रशासन के नशा मुक्त नागपुर संकल्प को सराहा। पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल ने अभियान के तहत 23.21 करोड़ के मादक पदार्थ जब्त होने का दावा करते हुए उपस्थित सभी से नशा मुक्त शहर बनाने का संकल्प लेने की बात भी कही है। खूप खूप धन्यवाद करतो। आणि आजची जे मीटिंग आहे त्याचे हेतू एकच आहे की हा असा मुद्दा आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत नाही, बोलत नाही। एखाद्याच्या घरी जर कोणी ड्रग करतो आहे, ड्रग घेतो आहे, तर तो शेजारीवाल्याला सांगत नाही किंवा स्वतःचे नातेवाईकांना सांगत नाही, कारण त्याला असं वाटतं की माझी बदनामी होईल। या मुद्द्यावर बोलतच नव्हतो आपण आतापर्यंत, परंतु जेव्हापासून आपण हा मुवमेंट सुरू केलेली मुवमेंट, तर त्याच्यानंतर किमान आपण बोलतोय या मुद्द्यावर। सर्वांचे घराघरी पोहोचलेला आहे की अशी एक समस्या आहे, और आज जर त्याच्यावर काम केलं नाही तर उद्या फार उशीर होणार आहे। आजची मीटिंगचा पण हे हेतू आहे की हा मुद्दा फार गंभीर आहे। एक दुसऱ्यावर बोट दाखवण्याची ऐवजी आम्ही काय करू शकतोय किंवा आपण सोबत काय करू शकतोय याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे। मला मान्य आहे की काही वेळेस आमचे अधिकारी, आमचे अंमलदार याच्यात मिसळीत मिळालेले आहे, त्यांचे रिलेशन्स आम्हाला मिळालेले आहे। त्या अधिकारी किंवा अंमलदारला डिसमिस करण्याची, रिमूव्ह करण्याची पॉवर माझी आहे, आम्ही केलेले आहे। जवळपास मला वाटतं 8 ते 10 लोक असे आहेत ज्यांना मी खात्यातून कमी केलेलं आहे। हे आता झालेलं आहे। ओडिसाचे एक्झाम्पल आहे, तिथून एक आमच्या अंमलदार त्याचे नाव तो स्वतः घेऊन येत होता, तो मिळाला आणि त्याला आम्ही डिसमिस केला। असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत। आज माझ्याकडे आकडा नाही, परंतु मी तुम्हाला तो आकडा देऊ शकतो आहे। आता हे जे आपले डीबी बद्दल भरपूर आपले सन्माननीय नगरसेवकांनी बोललेले आहेत की आमचे लोक मिसळीत आहेत। त्याचे एक अजून मोठा कारण असं आहे की आमचे सगळ्यांची जे आमचे अधिकारी जे बसलेले आहेत त्यांची बदल्या होत राहतात। आम्ही 2 किंवा 3 वर्ष इथे राहतो आणि निघून जातो। हे जे आमचे अंमलदार आहे हे इथेच राहतात। हे सगळे त्याच्यात तसे नाही आहे, परंतु काही लोकांचे त्यांच्या सपोर्ट असतात किंवा त्यांचे रिलेशन असे डेव्हलप होतात आणि ते यावर ते जगतात आणि ते मग तिथेच राहतात, असं पण आहे। काही जे पोलीस स्टेशन त्यांची डीबी म्हणजे सकट डीबीज आम्ही बरखास्त केलेले, नवीन डीबीज दिलेली आहे। अजूनही जर आमचे अधिकारी, आमचे अंमलदार असे असतील तर त्याच्याबद्दल जरूर सांगा आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार, हे मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू शकतोय। आणि आता हे जे मुद्दा आहे, मेन जो आपला मुद्दा आहे, त्याच्याबद्दल आपली सगळ्यांची जिम्मेवारी काय आहे हे आपण ओळखली पाहिजे। दारूबद्दल आपली जे रीच आहे ना, ती तेवढी रीच आमची नसेल काही वेळेस, किंवा आपल्याला सगळी माहिती मिळतात आपल्याला पण की आमचे या वार्डमध्ये हा माणूस असा करतो आहे। तर ही जर माहिती, आता तुम्ही याच्याबद्दलही सांगताय की हे आम्ही देतो माहिती आणि काही वेळेस ते लीक होऊ शकतोय, आणि हे याच्याबद्दलही मी आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी इथे बसलेले आहे, डीसीपीज, त्यांना तुम्ही सांगा। आणि हे जे नाव आहे गुप्त ठेवण्याची जिम्मेवारी यांची राहील। आमचे एसीपीज आहेत
ह्यांना तुम्ही सांगा का हे सगळी माहिती गुप्त ठेवतील. आज जे मागील जवळपास 2 वर्षामध्ये आपण ड्रग्सवर जे कारवाई केलेली आहे, हे कारवाई जवळपास 23-24 कोटीची जी आपण केलेली आहे, ही जी माहिती आहे, काही वेळेस आमचे सोर्सेस येतात, आमचे सोर्सेस असतात, परंतु ही माहिती तुमच्या मधूनच म्हणजे समाजामधूनच आमच्याकडे पोहोचलेली आहे. म्हणून आपण कारवाई केलेली आहे. एकच वेळेस जर आम्ही 45 जे वेब्स म्हणजे जे आजकाल मॅडम आपण जे सांगत होते जे इलेक्ट्रॉनिक सिगरेट आहे ती, तर ही सिगरेट जे पितात म्हणजे ज्या एकच वेळेस आपण इतकी दुकानावर जे दाट टाकलेली आहे, ही माहितीच्या आधारावर आपण टाकलेली आहे आणि सगळे ते आपण बंद केलेले होते त्यावेळेस. परंतु अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली कोर्टाकडून त्याला ते मग ते परत त्याला काही हे मिळालं आणि ते परत काही वेळेस ते सुरू होतात. परंतु आम्ही जे आहे आम्ही कारवाई करतात, काही चूक होतात इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण आणि आपले काही वेळेस ज्यावेळेस आपण रेड करतो त्यावेळेस होऊ शकतात. परंतु हेतू किंवा आमची जे नियत आहे ते एकदम क्लिअर आहे. आम्ही याचे वर काम करत राहणार. आता कुठून हे ड्रग्स आपले शहरामध्ये येतात हे जे आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न जे आपला इंडियाचा भाग आहे त्याला आपण गोल्डन क्रेसेंट म्हणतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण तो भाग जो आहे तिथून राजस्थान, पंजाब, राजस्थान मधून आपल्यापर्यंत पोहोचतात मध्य प्रदेशवरून आणि आपल्या इथपर्यंत येतात. इथे प्रोड्यूस होत नाही आहे. तसेच काही वेळेस जी गोल्डन ट्रायंगल आहे म्हणजे लाओस, व्हिएतनाम हा भाग आहे तिथून बांगलादेश किंवा त्या भागातून आपल्यापर्यंत ते इथपर्यंत पोहोचतात. काही वेळेस लक्झरी बसेस मधून हे येतात, काही वेळेस ट्रेन्स मधून येतात. हे जे असं इतके सोर्सेस किंवा इतके मार्ग आहे जिथून आपल्यापर्यंत ते पोहोचतात. म्हणजे आपण इथे प्रोड्यूस आपल्याकडे होत नाही. हे जे गांजा जरी असला तर गांजेची खेती ओडिसा किंवा काही वेळेस काही भाग आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असो किंवा थोडा धुळेचा भाग आहे तिथे मिळालेले सापडलेले असे केसेस झालेले आहेत. तर हे सगळे बाहेरून येतात. मग ही इतकी माहिती जी आपण ही केसेस करतोय माहितीच्या आधारावरून करतोय. मग आपल्याला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की घाबरण्याच्या काही कारण नाही आहे. आपण जर याच्याबद्दल माहिती आम्हाला कळवली तर आम्ही केस त्याच्यावर करणार आहे. ते मी तुम्हाला खरा इथे सांगतोय सगळ्यांसमोर. आणि आपले संपवायचे हे जे हा जे मुद्दा आहे त्याशिवाय जे आपल्याकडे बाकीचे जे इश्यूज आहे आज ट्रॅफिक बद्दल आपण बोलले तर ट्रॅफिक बद्दल मला एक सांगायचे आहे की आज आपण त्याच्यासाठी एक ऑपरेशन यू टर्न सुरू केलेलं आहे या शहरामध्ये आणि ऑपरेशन यू टर्न मध्ये आपण दररोज जवळपास 90 नाके लावतात. तर या 90 नाक्यामुळे आपल्या या शहरामध्ये मागच्या वर्षी जवळपास 52 डेथ कमी झालेले 52 डेथ्स कमी झालेले आहेत.